नमस्कार. रसिक ज्ञानव्रती भक्तिव्रती श्रोते आणि प्रेक्षक हरिपाठाच्या या ज्ञानांगणामध्ये आपण आज 4था श्लोक हरिपाठाचा पाहणार आहोत. वानप्रस्थी जीवनाच्या सोबती मजला हरी, भय आता नाही कशाचे, पैल नेईल श्रीहरी. तो श्रीहरी पैल नेईल. भक्तिमार्गी चालताना देह हो धन्य हा, मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा. आपल्या मुखात, ओठात, मनात, तन्मन धनात नाम रुजलं असेल तर तो आपल्याकडे प्रेमदृष्टीने सतत 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 पाहिलं. जिथे जाऊ तिथे श्रीहरी. नामाचं महात्म्य सांगणारा हा हरिपाठ. याचे पहिले 3 श्लोक आपण पाहिले आहे. 4था श्लोक आपल्याला आज पाहायचा आहे हरिपाठाचा. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, वार आहे निवांत शुनसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंचाचं धरणं सुटावं, जन्म मृत्यूचा हा चक्रव्यूह सुटावा, यासाठी नामासारखं प्रभावी औषध नाही. भावे विण देव, भावे विण देव, भक्ती विणे मुक्ती. 4था श्लोक आहे हरिपाठातला. भावे विण, भाव आणि भक्ती. भावे विण भक्ती काय आहे भाव? सर्वत्र अणुरेणूमध्ये, चराचरामध्ये, ह्या 14 भुवनांमध्ये फक्त भगवंतच भरला आहे. त्याचं विलक्षण सामर्थ्यच अस्तित्वात आहे असा विश्वास असणं म्हणजे भाव, म्हणजे आहे भाव. आणि भगवंताच्या त्या अस्तित्वावर कालातीत निस्संदेह निस्सीम विश्वास, दृढ विश्वास असणं ही आहे भक्ती. तो दृढ विश्वास, त्या भक्तीला भगवंतांनी गीतेमध्ये व्यासमहर्षींनी नाव दिलंय अव्यभिचारिणी भक्ती. कालातीत पाहिजे ती भक्ती. आपल्या संतांना ब्रह्मप्राप्ती झाली तरी ती सगुण भक्ती होतीच. तर ही भक्ती भावे विण भक्ती. भावाशिवाय भक्ती नाही, भावाशिवाय भक्ती नाही. भावाशिवाय भक्ती म्हणजे देवाशिवाय मंदिर. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती. भावाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही. भक्तीशिवाय सगळंच व्यर्थ आहे हो. गीतेचा 12वा अध्याय भक्ती योगो नाम द्वादशोध्याय. सगळीकडे फिरून भगवंतांनी भक्तियोगाला महत्त्व दिलेलं आहे. भक्तियोग. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, भक्ती विणे मुक्ती बोलू नये. म्हणजे भावाशिवाय भक्ती नाही आहे, भक्तीशिवाय मुक्ती नाही आहे. मुक्ती ही 2 प्रकारची. मुक्ती ही 2 प्रकारची आहे. एक आपल्या प्रापंचिक दुःखाची निवृत्ती म्हणजे मुक्ती, आणि परमानंद प्राप्ती ती म्हणजे मुक्ती आहे. आता ही मुक्ती हे मानवाचं अंतिम प्राप्तव्य आहे. तर ह्याच्यामध्ये एक म्हटलं आहे भावे विणा भक्ती, भक्ती विणे मुक्ती. म्हणजे मुक्ती जर पाहिजे असेल तर आधी भाव पाहिजे, भाव पाहिजे असेल तर भक्ती पाहिजे, भक्ती आणि भाव एकत्र आले की मुक्ती. मुक्ती म्हणजे प्रापंचिक दुःखातनं निवृत्ती हा एक भाग, आणि परमानंद प्राप्ती. संसार मिथ्या वाटायला लागणं. सर्वत्र दशदिशांमध्ये आत्मज्ञानाचा प्रत्यय येणं. जेही काम करतोय ते आत्मज्ञानच आहे, म्हणून त्यांना कर्माचा लेप पण लागत नाही. अशी ही जी आहे ती परमानंद प्राप्तीची मुक्ती आहे. आपल्या संतांना ती मिळाली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतातच ना, मागील या जन्म मुक्त झालो. त्यांना ती मिळाली आहे, परमानंद प्राप्ती मिळालेली आहे. पण तरी
मागच्याही प्रवचनात मी सांगितलं, या संतांना जरी मिळाली ही परमानंद प्राप्ती, तरी सगुण भक्तीवर नितांत श्रद्धा, नितांत प्रेम, सगुण भक्ती पाहिजेच, सगुण रूप डोळ्यापुढे पाहिजेच पांडुरंगाचं, आपल्या उपास्य दैवताचं. साजिरे गोजिरे रूप मनोहर, ध्यानी निरंतर आठवते. काय संतांनी रचना केल्या, परमानंदाची प्राप्ती झाली आहे, दुःख निवृत्ती तर झालीच आहे, पण दुसऱ्या प्रकारचा जो चरमबिंदू आहे मुक्तीचा, तो परमानंद त्यांना प्राप्त झालेला आहे. आपल्याला जर हा परमानंद प्राप्त करायचा असेल तर आधी भाव पाहिजे, मनामध्ये दृढ श्रद्धा पाहिजे, आस्तिकता पाहिजे, भक्ती पाहिजे, निर्व्याज भक्ती पाहिजे, निस्वार्थ भक्ती पाहिजे, अव्यभिचारिणी भक्ती पाहिजे, कालातीत भक्ती पाहिजे, आणि मग मुक्ती. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. हे तर आपल्याला व्यवहारात प्रत्यंतर येतच. बळे विण शक्ती बोलू नये. अंगात जसं बळे तशी शक्तीच्या कामाचा डंका पिटावा. उगाचच आपल्यात हातबळ ना पायबळ असं असताना शक्तीच्या कामाचा डंका करू नये. बळे विण शक्ती. बळ काय, किती पैलू आहे बळाचे. शारीरिक बळ, मानसिक बळ, वाचिक बळ, बौद्धिक बळ, आर्थिक बळ, ह्या सगळे बळ असेल तर त्या शक्तीची कामं, त्याचा डंका पिटावा. बळे विण शक्ती बोलू नये, असा हा उपदेश दासबोधात समर्थांनी केला आहे. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. शक्तीची कामं बोलू नये, जी पेलत नाहीत ते बोलू नये. आपण प्रापंचिक आहोत श्रोते हो. काही गृहस्थाश्रमी आहे, काही वानप्रस्थाश्रमी आहे. तर ते प्रपंचामध्ये सतत सुखासाठी धडपडताना दिसतात. सुखासाठी. सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरिसिन भजसी. आता म्हटलेलं इथे पहिल्यांदा सांगितलं भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. मग त्या सुखासाठी आपापल्या दैवतांना लोक प्रसन्न करू पाहतात. ज्याला जे अनुकूल वाटतं ते दैवत, ज्याचं जे कुलदैवत आहे, उपास्य दैवत, त्याची तो उपासना करतो. भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलंय, यो यो याय तनुन भक्त श्रद्धयार्चितुम इच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. ज्याला ज्याला जे जे उपास्य दैवत वाटतं त्या दैवताविषयीची श्रद्धा मी त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण करतो. व्यक्तीच्या मनात ती श्रद्धा भगवंत श्रीहरी निर्माण करतात. गजानन महाराजांची श्रद्धा असेल तर ती श्रद्धा श्रीहरी निर्माण करतात. कुलदैवतेची तुळजा भवानीची श्रद्धा असेल तर ती श्रद्धा भगवंत निर्माण करतात. यो यो याय तनुं भक्ता श्रद्धया अर्चितुमिच्छति, श्रद्धया अर्चितुमिच्छति तस्य श्रद्धाम् अहं विदधामि. त्याची श्रद्धा त्याच्या मनामध्ये मी निर्माण करतो. अशा आपापल्या उपास्य दैवतांचं लोक नेहमी मनन चिंतन पूजन ध्यान करतात. सुखासाठी 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 आपापल्या. मग कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, ते त्वरित प्रसन्न होतं का हो? ह्या जन्मात तुम्ही केलं तर लगेच ते फळ मिळेल का? कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे शांत रहा रे, उगार आहे निवांत शिणसी वाया. का वाया शिणसी म्हणताय? दैवतांना प्रसन्न करून घ्यायचे प्रयत्न वाया का आहे? कारण त्यातून जे सुख मिळणार आहे ते क्षणिक आहे. ते क्षणिक आहे. प्रापंचिक सुख क्षणिक आहे. तो परमानंद तो अविनाशी आहे, अभंग आहे, अव्यय आहे, शाश्वत आहे. म्हणून कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. सायास करीशी प्रपंच दिननिशी. केवढं सत्य सांगितलं आहे. कधीही प्रपंचाकडे न पाहिलेल्या माऊलींनी 15व्या-16व्या वर्षी हे प्रपंचाचं वर्णन केलं आहे. सायास करीसी प्रपंच दिननिशी. प्रपंचासाठी दिननिशी रात्रंदिवस प्रयत्न करतो. रात्रंदिवस प्रयत्न करतो प्रपंचिक सुखासाठी, मुलाबाळांच्या बायकोच्या सुखासाठी, स्वतःच्या सुखासाठी. सायास, सायास, आयास म्हणजे प्रयत्न, खूप प्रयत्न करतो. सायास करीसी प्रपंच दिननिशी, हरीसी न भजसी कवण्या गुणे. माऊलींना दुःख होतं हो, एवढे प्रयत्न करतो. हरीसी न भजसी कवण्या गुणे. कोणत्याच प्रकारे हरीचं स्मरण तो करत नाही, भजन गात नाही, स्तोत्र म्हणत नाही, माळ जपत नाही. हरीसी न भजसी
कवण्या गुणे. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उभार आहे निवांत शिणसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरीसी न भजशी कवण्या गुणे. कसा आहे हो श्रोते प्रपंच? नाही सुटत ना. प्रपंच सोडा असं म्हणतच नाही, कोणीच नाही म्हणत. समर्थ रामदाससुद्धा म्हणतात प्रपंच आणि परमार्थ दोन्हीमध्ये तुम्हाला सुवर्णमध्ये साधला पाहिजे. संतांनी जे सांगितले तेच मी आपल्यापुढे मांडते आहे की तो प्रपंच तुम्हाला जसं आपल्याला जेवणात भाजीमध्ये मीठ योग्य प्रमाणात लागतं तेवढंच घेतलं तर भाजी रुचकर लागते. जास्त झालं तरी खारट होते, कमी असतं तरी चालत नाही. तेवढाच प्रपंच परफेक्ट योग्य प्रमाणात सम्यक प्रमाणात परमार्थ आपल्याला हे परमार्थामध्ये प्रपंच तेवढाच लागतो. बाकी परमार्थ प्रपंच तेवढाच लागतो. प्रपंच तेवढाच लागतो. जसं भाजीत रुचकर होईल इतकंच मीठ लागतं तसं प्रपंच सुखावं होईल एवढाच प्रपंच आपल्याला पाहिजे. बाकी परमार्थ पाहिजे. परमार्थ आणि प्रपंच यांचं संतुलन राखलं पाहिजे. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरीसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. आले मूळ पदावर. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. प्रपंचात दुःख जास्त आहे ना हो. तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मग ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. हरी म्हण रे. बाकी यज्ञ याग हटयोग काही जास्त करू नको. हरी मुखात सोपं नाम, अमृतासारखं मधुर, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ते घे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे. सारखं जर हरी हरी म्हटलं तर तुटेल धरणे प्रपंचाचे. तुझ्या प्रपंचातनं तुझी मुक्तता होईल. जन्ममृत्यूच्या चक्रातनं कुठल्या तरी जन्मात तुझी मुक्तता होईल. फक्त अव्याहत ओठामध्ये काय सुद्धा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं मुखात सतत अविरत ओठामध्ये नाम राहिलं पाहिजे. मनात ध्यान, ओठात नाम. आणि मग काही जन्मांनी आपल्याला परमानंदाची प्राप्ती होणार आहे. हा माऊलींनी श्रोत्यांशी केलेला निश्चय आहे. पुन्हा पुन्हा प्रत्येक कडव्यानंतर सांगतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इत्यलम. उमा, 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 हे घेऊन हे ठेव बाहेर, हे ठेव बाहेर. ही खुर्ची थोडी सरकवून ठेव. खुर्ची घेऊन जाऊ. इकडे मला ही शैलाची पेन काढून दे.